हा प्रश्न इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरवर सीईटी 2025 ला आलाय. व्हेन मॅग्नेटिक फ्लक्स changes from 6.5 into 10 raised to minus 2 Weber to 11 into 10 raised to minus 2 Weber and the change in current is 0.03 ampere, the coefficient of mutual inductance will be option A 1.0 Henry, B 1.2 Henry, C 1.5 Henry and D 1.8 Henry. तर आपल्याला काय दिलंय, तर इनिशियल फ्लक्स किती आहे, तर ते 6.5 इंटू 10 रेज टू मायनस 2 वेबर आहे आणि फायनल किती आहे, तर ते 11 इंटू 10 रेज टू मायनस 2 वेबर आहे. आणि चेंज इन करंट हा किती आहे, तर तो आहे 0.03 अँपियर. आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स विचारलेला आहे. मग म्युच्युअल इंडक्टन्स दॅट इज इक्वल टू d phi by dt, दॅट इज नथिंग बट d phi by di, d phi by di म्हणजेच phi2 minus phi1 divided by di. आता बघा या दोन्हीची जर सबट्रॅक्शन केली तर ती 4.5 into 10 raised to minus 2 येणार आहे आणि करंट येणार आहे 0.03. तर याला थोडंसं आपण ऍडजस्ट करू. 4.5 into 10 raised to minus 2 आणि याला 3 into 10 raised to minus 2 करू. मग काय झाले, -2 कॅन्सल झाले. 4.5 डिवाइडेड बाय 3 दॅट इज नथिंग बट 45 डिवाइडेड बाय 30 आणि मग आता हे झाले 3/2 म्हणजेच 1.5 हेनरी. जो करेक्ट ऑप्शन काय आहे, सी आहे. समजलं कसं सोडवलं ते. जर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.